आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य सिद्धार्थ खरात यांनी शेतरस्त्याच्या उपलब्धतेबाबत आणि गाव जोड रस्त्यांचे सुमारे 16,000 प्रस्ताव मंजूर करण्याबाबत लक्षवेधी मांडली. यावर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत 500 कोटी इतक्या पूरक निधीची मागणी प्राप्त झाली असून राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत सदर योजनेत मागील वर्षापर्यंत सुमारे 615 आणि चालू आर्थिक वर्षात 50 असा एकूण 665 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांचं भोजन, वसतिगृहांची सुरक्षा या संदर्भात क्रिस्टल कंपनीच्या गैरव्यवस्था आणि अनियमितता याबाबत सदस्य उत्तमराव जानकर यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं की क्रिस्टल लिमिटेड या पुरवठादार कंपनीवर 55 लाखांचा दंड आकारण्यात आला असून साफसफाई, सुरक्षिततेच्या बाबतीत या कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. शासनानं पार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थेमार्फत मागील 3 वर्षांपासून शिष्यवृत्ती रखडली असून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्यानं याबाबत कोणती कारवाई शासनानं केली आहे असा प्रश्न विधानसभा सदस्य आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की बार्टी, सारथी, महाज्योती अमृत या संस्थांच्या फेलोशिपसाठी पीएचडी नोंदणी एकाच परिवारातील 5 जण करत आहेत. याबाबत शासनानं हा निर्णय घेतलाय की विद्यार्थ्यांचे विषय कोणते आहे आणि त्यांचा संशोधनाचा काय फायदा होणार आहे या संदर्भात विद्यार्थी मेरिट निकषावर निवडण्यात येतील आणि हे करताना कुठल्याही वंचित वर्गावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं पवार म्हणाले. महाराष्ट्रात सध्या 1.5 लाख कोटी रुपयांच्या रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचं काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुणे आणि परिसरात सुमारे 50,000 कोटी रुपयांचे एक्सप्रेसवे, बायपास, फ्लायओव्हर आणि महामार्ग रुंदीकरणाचे प्रकल्प प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था सुधारून प्रवासाचा वेळ कमी होईल आणि औद्योगिक विकास, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असं गडकरी म्हणाले. विदर्भात काल 9.2 अंश सेल्सिअससह गोंदिया जिल्हा सर्वात थंड ठरला. त्यानंतर भंडारा आणि नागपूर इथं 10 अंश सेल्सिअस तर यवतमाळ इथं 10.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.